कोपरगाव बेट परिसरात नेहमीच बस थांबत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केले। सविस्तर वृत्त असे की शिर्डी कोपरगाव असा प्रवास पुणे शहादा बस क्रमांक MH20 BN 3392 या बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते। बेटनाका परिसरात सदरील बस KJ सोमय्या कॉलेजजवळ न थांबल्याने विद्यार्थी कॉलेजला वेळेत जाऊ शकले नाही। त्यामुळे ही बस साईबाबा कॉर्नर येथे विद्यार्थ्यांनी थांबवून त्या बसला पुढे जाण्यास मनाई केली। मुलांनी तक्रार पोलीस स्टेशन येथे केली असून तसेच बस स्थानक येथे सहाय्यक वाहतूक निरीक्षण TV जगताप, सहाय्यक वाहतूक अधीक्षक बाळासाहेब कोते यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले। निवेदनात म्हटले होते की बस प्रत्येक थांब्यावर थांबावी आणि मुलांचे होणारे नुकसान टाळावे या आशयाचे निवेदन देण्यात आले। आज जो काही प्रकार विद्यार्थ्या संदर्भात शहादा आगाराच्या चालवाकडून घडलेला आहे त्याबद्दल आम्ही महामंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, परंतु अशी घटना भविष्यात कधी घडणार याची आम्ही या विद्यार्थ्यांना देत आहोत आणि अशा चालकावर अतिशय कठोर प्रकारची कारवाई एसटी महामंडळाकडून केली जाते। कारण शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना सर्वात जास्त त्यांच्या वेळेकडे महामंडळाकडून लक्ष देते। प्रत्येक गाडी वेळेवर जाऊन त्यांनी कशी सोय होईल याकडे आम्ही जास्त लक्ष देतो, पण काही कर्मचारी विद्यार्थ्यांना असे वेळीच धरत असेल तर अशा कर्मचाऱ्यांवर गंभीर प्रकारची कारवाई महामंडळाकडून निश्चित केली जाईल आणि त्या ठिकाणी ज्या समाज आहे त्यासाठी आम्ही तिथं चांगल्या प्रकारचा बोर्ड लावलेला होता, कोणी तो काढला माहित नाही, तरी आम्ही 2 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा तिथं सर्व जलद गाड्या थांबेल असा बोर्ड आम्ही तिथं लावू आणि गरज भासल्यास आम्ही एखादा वाहतूक नियंत्रण बस विद्यार्थ्यांची चढ उतर करण्यासाठी आम्ही ठेवून या शालेय विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची गैरसोय आम्ही होऊ देणार नाही याची आम्ही हमी देतो। आम्ही सूचना देऊ, कारण विद्यार्थी हे शिक्षणासाठी येते, त्यांना आपलं सहकार्य करणं कर्तव्य एसटीचं ब्रीद वाक्यच आहे का प्रवाशांच्या सेवेसाठी। इथून पुढे आमच्या चालक वाहकाकडून असे काही घटना घडणार नाही याची गंभीर नोंद आम्ही घेणार आहे आणि सगळ्या सूचना देणार आहे, परत अशी गंभीर घटना होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। आम्ही शिर्डीमधनं बसमध्ये बसलो, त्यानंतर बेटनाक्याच्या आम्ही थोडं 5 मिनिटं अगोदरच त्यांना सांगितलं का आमचं बेटनाका येतोय, तर त्यांनी आम्हाला तिथं उतरावं, पण त्यांनी काही तिथे उतरवलं नाही आणि साईबाबा नाक्यावर त्यांनी आणून बस थांबवली। तर मग आम्ही त्यांना बोललो आम्हाला तिथं नेऊन सोडा, पण त्यांनी काही नेऊन सोडलेलं नाहीये आणि त्यानंतर इथं आल्यावर त्यांनी आमच्या शिव्या केल्या। त्यानंतर मग आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि मग तिथं ते बोलले गुन्हा दाखल केला आहे का तुम्ही? नाही, अजून नाही केलेला। त्यांच्यावर केला अर्ज लिहून घेतलेला आहे आमच्याकडनं पोलीस स्टेशनमध्ये आणि याआधी पण आमच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झालेला होता। याआधी पण आम्ही दोनदा दिलेलं होतं, त्यांनी विरोधात काहीच ऍक्शन घेतली नाही। आजपर्यंत बोर्ड लावण्यात आलेला नाही। या 8 दिवसात बोर्ड हवं आणि आमचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, शिक्षण सोडून आम्ही या क्षेत्रात वेळ देऊ शकत नाही, याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान खूप होत आहे। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ही बस उपलब्ध करून द्यावी आणि तिथं बोर्ड लावले द्यावे एवढंच आम्हाला विनंती आहे। ऑस्कर न्यूज साठी प्रतिनिधी अनिल दीक्षित, कोपरगाव।